शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. त्या निवडणूक आयोगानं चूक केली, आयोगानं चुकीच्या आधारावर निर्णय घेतला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रत न्यायालयात सादर केली आहे. दरम्यान आजच्या जोरदार युक्तिवादानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्लं असा हल्ला राऊतांनी केला आहे. आजचा युक्तिवाद हा निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्याबाबत होता. देशातील आयोगाने निष्पक्षपणे काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतलेली आहे. त्या आयोगाने शिवसेनेबाबत पक्षपातीपणे निर्णय घेतले. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे खंडपीठाचं समाधान झालं असं मला वाटतंय. आमच्यावर अन्याय झालाय असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलेलं आहे. या देशातला निवडणूक आयोग ज्याने निष्पक्षपाती काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतलेली आहे, या निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला. अनेक उदाहरणं दिली, गेल्या 50 वर्षातली असतील किंवा अलीकडची असतील. आणि कोर्ट सुद्धा मला असं वाटलं आज की कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे त्यांचं समाधान झालं. की आम्ही जे सांगतोय, आम्ही जे बोलतोय की आमच्यावर अन्याय झालाय. आता पुढली सुनावणी मंगळवारी आहे. पण या अन्यायामध्ये पण तुम्हाला काय वाटतं की साधारणपणे निवडणूक आयोगाची खूप जास्त मोठी आहे की नाही, निवडणूक आयोगाने शेण खाल्लेलंच आहे. आणि त्या शेणाची किंमत सकाळी मी आकडा सांगितला किती 1000 कोटीचा आहे. हा भ्रष्टाचार आहे फार मोठा. देशाच्या संविधानावरती हात ठेवून केलेला हा भ्रष्टाचार आहे. कपिल सिब्बल म्हणले की निवडणूक आयोगाला एका मार्गावरून जायचं होतं, तो मार्ग तयार केला, निवडणूक आयोग त्या मार्गावरून गेलं, परंतु तो मार्ग पूर्ण इलिगल होता आणि तो अधिकारच नव्हता. मी तेच म्हणतोय की पूर्णपणे बेकायदेशीर एक मार्ग, हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला. त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांना. निवडणूक आयोगाने भाजपच्या बघा, निवडणूक आयोगाने निर्णय आधीच ठरवलेला होता. निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधीच ठरला होता. तो निर्णय ठरावा यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि निवडणूक ठरल्यावरती हे लोक गुवाहाटीला गेले. निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले, हे तुम्हाला मी सांगतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.